नमस्कार मित्रांनो, आता आपल्या भारत देशात नवीन उत्सव साजरा करण्यात येईल. कारण उत्सवच साजरा करावा लागेल. विरोध केला तर तुम्ही देशविरोधी आहेत असं सिद्ध करण्यात येईल. हा उत्सव म्हणजे कर्ज उत्सव. पण नेमकं हा कर्ज उत्सव साजरा करायचा कोणी? कारण आपल्या भारतात प्रत्येक धर्मानुसार त्याचे उत्सव हे वेगळे आहेत. मग आता हा कर्ज उत्सव नेमका हिंदूंनी करायचा की मुस्लिमांनी करायचा? कारण भारत देश हा वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेणाऱ्यामध्ये आज टॉपला आहे ना, अभिमानाची गोष्ट. मग करा उत्सव साजरा. 24 बिलियन एवढं कर्ज आज भारत देश वर्ल्ड बँकेकडून घेतलं आहे. आजच्या तागात तेवढं कर्ज आपल्या भारत देशावर आहे. पण एक प्रश्न पडतोय, कर्ज टॅक्स वसुली तर अमाप चालू आहे. साधं टूथपेस्ट कोलगेटचा डबाही घ्यायला गेलं, साधं संतूर साबण 10 रुपयाचंही घ्यायला गेलं, त्याच्यावर जीएसटी आहे. मग हा पैसा चाललाय कुठं? पण असो, विरोधात बोललं की तो देशद्रोही असतो. ही आपल्या भारतात पडलेली प्रथा आहे. त्यामुळं सर्वांनी अभिमानानं भारत देशानं कर्ज घेण्यात स्टॉप केल्यामुळे सर्वांनी हा उत्सव साजरा करा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला कर्ज उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.